नमस्कार. रोजच्या धावपळीत बाजारहाट करताना किंवा महिन्याचं बजेट आखताना आपण नेहमीच आकड्यांच्या जाळ्यात अडकतो, बरोबर? आजच्या या सविस्तर सादरीकरणात आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो नकळत आपल्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग बनला आहे. शाळेत ज्या गणिताची आपल्याला थोडी भीती वाटायची ना, तेच गणित रोजच्या जगण्यातली गुंतागुंत कशी चुटकीसरशी सोडवतं हे आज आपण पाहणार आहोत. चला तर मग थेट विषयाला सुरुवात करूया. आता विचार करा, जर रोज लागणाऱ्या एखाद्या वस्तूची किंमत अचानक दुप्पट झाली तर त्याचा महिन्याच्या खर्चावर नेमका काय आणि किती परिणाम होईल? किंवा तुम्हाला एखादा छोटासा व्यवसाय सुरू करायचा असेल तर नफ्याचा अचूक हिशोब कसा लावणार? वरवर पाहता हे थोडे गुंतागुंतीचे वाटू शकते, पण तुम्हाला सांगतो या सगळ्या प्रश्नांचं एक अत्यंत सोपं आणि अचूक उत्तर आहे, आणि ते म्हणजे आपलं बीजगणित म्हणजेच अल्जेब्रा. अहो, हे नाव ऐकून घाबरून जाऊ नका. घरातली हरवलेली चावी शोधण्याइतकेच हे एक्स शोधणे सोपे आणि व्यावहारिक आहे. आज आपण नेमके काय पाहणार आहोत ते थोडक्यात पाहूया. सुरुवातीला बीजगणिताचे रहस्य उलगडून आपण XYZ या अक्षरांचा मजेशीर खेळ समजून घेऊ. त्यानंतर दैनंदिन जीवनातील त्याची समीकरणे, व्यावसायिक आणि वैज्ञानिक उपयोग पाहू, आणि शेवटी तुमच्यासाठी एक छोटंसं आव्हानही असेल. तर मग पहिल्या भागाकडे वळूया. बीजगणिताचे रहस्य. आपल्या आजूबाजूचे गणित नेमके कसे काम करते ते समजून घेऊया. बीजगणित किंवा अल्जेब्रा म्हणजे नेमकं काय? हो, सोप्या भाषेत सांगायचं तर माहीत नसलेल्या संख्यांना अक्षरांनी दर्शवण्याची एक साधी पद्धत. जेव्हा आपल्याला एखादी किंमत माहीत नसते तेव्हा आपण त्या संख्येच्या जागी X, Y किंवा Z यांसारखी अक्षरे वापरतो. ही अक्षरे म्हणजे फक्त एक तात्पुरती जागा असतात, ज्याला आपण प्लेस होल्डर म्हणतो. ज्या गोष्टी आपल्याला माहीत नाहीत त्यांना एक नाव द्यायचं आणि शोधून काढायचं, इतकंच. आणि समीकरण म्हणजेच इक्वेशन म्हणजे काय? तर याला तुम्ही आपल्या ओळखीच्या किराणा दुकानातल्या वजनकाटासारखं समजू शकता. तराजूच्या दोन्ही पारड्या जेव्हा समान वजन असतं ना, तेव्हाच तो काटा अगदी मध्यभागी स्थिर राहतो. समीकरण अगदी असंच असतं. असा हिशोब जिथे डावी बाजू आणि उजवी बाजू अगदी अचूकपणे समान असते. तराजूच्या एका बाजूला काही बदल केला की तोच बदल दुसऱ्या बाजूलाही करावा लागतो. साधं लॉजिक आहे. आता आपण दुसऱ्या टप्प्यात आलो आहोत. इथे आपण हा अक्षरांचा खेळ म्हणजे अज्ञाताला ज्ञातात कसं बदलायचा ते पाहणार आहोत. साधारणपणे एखादं अज्ञात मूल्य किंवा माहीत नसलेली गोष्ट आपल्याला गोंधळात टाकते. माहीत नसलेल्या गोष्टींची थोडी भीती वाटणं स्वाभाविक आहे, पण तेच अज्ञात मूल्य जेव्हा आपण X, Y किंवा Z या एका साध्या ओळखीच्या अक्षराने म्हणजेच व्हेरिएबलने दर्शवतो तेव्हा ते सोडवण्यासाठीचं एक सोपं कोडं बनून जातं. त्या अज्ञाताला एका चिन्हात मांडलं की गणिताची भीतीच पळून जाते. चला एक अगदी साधं समीकरण पाहूया. 2x अधिक 5 बरोबर 15. आता इथे X शोधणे म्हणजे एक तर्कशुद्ध विचार करणे आहे. मगाशी आपण तराजूचं उदाहरण पाहिलं, बरोबर? तसंच जर दोन्ही बाजूंमधनं 5 वजा केले तर उरतात 2x बरोबर 10. आणि जर 2x ची किंमत 10 असेल तर साहजिकच एका x ची किंमत 5 असणार. पहा किती सोपं आणि अचूक आहे हे. हीच ती पद्धत आहे जी कोणतीही अज्ञात गोष्ट शोधून काढायला आपल्याला मदत करते. हे झालं गणितातलं. पण आता आपण हेच गणित आपल्या रोजच्या घरात दैनंदिन जीवनात कसं वापरतो ते पाहूया. एका सर्वसामान्य कुटुंबाचं मासिक बजेटच घ्या. यामध्ये घर भाडे समजा आपण X मानलं, अन्नाचा खर्च Y मानला आणि प्रवासाचा खर्च Z मानला. जेव्हा या तिन्ही गोष्टींची आपण बेरीज करतो तेव्हा महिन्याचा एकूण खर्च मिळतो. अशा प्रकारे कुटुंबाचा एकूण खर्च एका साध्या समीकरणात बसून बजेट अगदी उत्तम प्रकारे हाताळता येतं. बीजगणितामुळे आपला आर्थिक ताळेबंद एकदम पारदर्शक होतो. आता एक दुसरं रोजच्या आयुष्यातलं उदाहरण पाहू. समजा एक वडील आणि त्यांचा मुलगा आहे आणि त्यांच्या वयामध्ये 25 वर्षांचं अंतर आहे. आता हेच अंतर बीजगणितात कसं मांडायचं? अगदी सोपं आहे. जर आपण वडिलांचं वय X मानलं तर मुलाचं वय साहजिकच X वजा 25 असेल. म्हणजे जर यापैकी एकाचंही वय आपल्याला समजलं तर दुसऱ्याचं वय आपण एका क्षणात सांगू शकतो. नात्यांमधले असे साधे हिशोब अक्षरांच्या सहाय्याने अगदी सहज मांडता येतात. एवढंच नाही तर स्थानिक व्यावसायिक देखील बीजगणिताचा रोज वापर करतात, बरं का. समजा एका व्यापाराला एका वस्तूवर 20% नफा हवा आहे. वस्तूची मूळ किंमत जर त्याने X पकडली तर 20% नफा मिळवण्यासाठी त्याला त्याची विक्री किंमत 1.2x इतकी ठेवावी लागेल. एका साध्या सूत्रामुळे त्या व्यापाऱ्याला कोणत्याही वस्तूची विक्री किंमत अगदी जलद आणि अचूक ठरवता येते. यासाठी त्याला प्रत्येक वेळी मोठा हिशोब करत बसण्याची गरजच भासत नाही. चला आता थोडं मोठ्या स्तरावर पाहूया. व्यावसायिक आणि वैज्ञानिक क्षेत्रात हेच बीजगणित आधुनिक जगाला कसं चालवतंय ते बघूया.
खरं सांगायचं तर बीजगणिताची व्याप्ती खरोखरच अफाट आहे. मोठ्या कॉर्पोरेट व्यवसायांचे नफा तोटा विश्लेषण असो किंवा सरकारी स्तरावरील बजेट प्लॅनिंग असो, खर्चाची समीकरणे सगळीकडे वापरली जातात. इंजिनिअरिंगमध्ये मोठ्या मशीन्स चालवण्यासाठीचे अचूक हिशोब आणि आपण रोज वापरतो त्या मोबाईलमध्ये चालणारे सॉफ्टवेअर प्रोग्रॅमिंग, हे सगळं पूर्णपणे व्हेरिएबल्सवरच अवलंबून असतं. एवढंच नाही तर विज्ञानामध्ये वेग, वेळ आणि अंतर मोजण्याची सर्व समीकरणे याच बीजगणितावर आधारित आहेत. विचार करा, ह्या गोष्टीचा आवाका किती मोठा आहे. आता आपण शेवटच्या आणि सर्वात रंजक टप्प्यावर आलो आहोत. एक छोटंसं आव्हान. पाहूया आपण आतापर्यंत जे शिकलोय त्याचा कसा वापर करता येईल. चला, एक साधी गणिती उकल करूया. समजा समीकरण आहे 2x अधिक 3 बरोबर 11. हे कसं सोडवायचं? पहिला टप्पा आहे अक्षराला म्हणजेच एक्सला वेगळे करणे. म्हणून दोन्ही बाजूंमधून आपण 3 वजा केले, ज्यामुळे आपल्याला मिळाले 2x बरोबर 8. आता दुसरा टप्पा, एक्सची किंमत शोधायची आहे. जर 2x मिळून 8 होत असतील तर एका एक्सची किंमत नक्कीच 4 असणार, बरोबर? अशा या 2 अगदी सोप्या टप्प्यांमध्ये आपण हे आव्हान पूर्ण केलं. आता इथे सर्वात महत्त्वाचा प्रश्न असा येतो की आपण शोधलेली ही एक्सची किंमत 4 याचा प्रत्यक्ष व्यवहारात काय अर्थ होतो. जर एक्सला आपण एका वस्तूची किंमत मानले तर त्या वस्तूची किंमत 4 रुपये असेल. हे इथे स्पष्ट करतं की आलेलं उत्तर ही केवळ एखादी कागदावरची संख्या नसून ती आपल्या दैनंदिन जीवनातील एक प्रत्यक्ष आणि मोजता येण्याजोगी किंमत आहे. आणि मित्रांनो, हेच बीजगणिताचे खरे सौंदर्य आहे. या संपूर्ण प्रवासाचा सारांश मला एका वाक्यात सांगायला आवडेल. बीजगणित म्हणजे फक्त फळ्यावर सोडवलेले गणित नाही, तर तो खऱ्या अर्थाने आपल्या जीवनाचा हिशोब आहे. दुकानातील नफा असो, घरातला खर्च असो, नात्यांमधले वय असो किंवा वाहनाचा वेग असो, हे सर्व अत्यंत प्रभावीपणे बीजगणितात मोजले जाते. हे समजून घेणे म्हणजे आपल्या सभोवतालच्या जगाला एका स्पष्ट, सोप्या आणि अचूक सूत्रांमध्ये बांधणे आहे. मला खात्री आहे की आता तुमची बीजगणिताची भीती नक्कीच दूर झाली असेल आणि याकडे पाहण्याचा एक नवीन दृष्टिकोनही मिळाला असेल. आजच्या या सादरीकरणातून जर तुम्हाला काही नवीन शिकायला मिळालं असेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि शेअर करा माझ्या चॅनलला. पण हो, जाता जाता तुमच्यासाठी एक प्रश्न. उद्या सकाळी किराणा दुकानातून काही खरेदी करताना तुम्ही यातील कोणता एक्स किंवा वाय शोधणार आहात? विचार करा आणि आजूबाजूची समीकरणे नक्की सोडवत राहा. पुन्हा भेटूया. धन्यवाद.